नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खरवसाच्या चिकाचे लाडू बनवणार आहोत. तर पहिल्या धारेचा हा असा चिक मला मिळालेला आहे. तर त्यात आपण वाटीनं मोजून घेऊया. भरपूर घट्ट असं हे दूध असतं. चिकाचं दूध म्हणतो किंवा आपण खरवस म्हणतो. पहिल्या धारेचा म्हणजे गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिलं जे आपण धार काढतो ते. याआधी आपला खरवस बर्फीचा शॉर्ट व्हिडिओ आहे, म्हणून म्हटलं आज लाडू बनवूया. 2 वाट्या असं हा चिक आहे. चीक मोजण्यामागचं कारण म्हणजे एवढ्या चिकामध्ये किती लाडू होतात ते आपल्याला बघायचं आहे. आता आपण हा कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरमध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं. एक स्टँड मी ह्याच्यामध्ये ठेवून घेते आणि आता हा डबा ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया. गॅस लावून घेऊया आणि ह्याला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. कुकर गार झालाय. आता आपण हे काढून घेऊया. हे वाफेचं वरती आलेलं पाणी असते ते काढून घेऊया. आता हे आपण डब्यातून काढून खिसून घेणार आहोत. आता हे आपण खिसणीवर खिसून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळा खिसून झाला की दाखवते. आता हे खिसून झालेलं आहे. छान असा खिस झालेला आहे बघा. हा ह्यात आपण ह्या वाटीनं मोजून हे जाड बुडाचं भांडं गॅसवर ठेवले, त्याच्यामध्ये आपण घालूया मोजून मोजताना वाटी थोडीशी अशी दाबून भरायची. 1 वाटी, हे 2 वाट्या, ही 3 वाट्या आणि ही 4थी वाटी. आपण हा खीस थोडा शीग लावून आणि दाबून असं वाटी भरली होती. तर ह्या शीग लावून अशा 3 वाट्या घ्यायच्या. 4 वाट्या खीस आहे तर 3 वाट्या साखर घ्यायची. बरोबर पण साखर घेतात, पण ते खूप गोड लागतं म्हणून आपण 1 वाटी साखर कमी घालायची. म्हणजे साधारण 1 वाटी खिसाला 1/4 वाटी साखर असं आपलं प्रमाण होतं. ही 2री वाटी, ही 3री वाटी. आपण गॅस लावून घेऊया आणि हे छान असं मिक्स करायचं. गॅसवर ठेवून 10 मिनिट झालेले आहेत. आत्ता साखर सगळी विरघळलेली आहे. आपल्याला अजून हे साखर पूर्ण आटूपर्यंत गॅसवर ठेवून हलवायचं आहे. साखर आटत आली की दाखवते. मिश्रण टोटल गॅसवर ठेवून 20 मिनिट झालेले आहेत. गॅस बारीक आहे. सुरुवातीला थोडा मोठा केलेला, साखर विरघळल्यानंतर बारीक केला होता. तर आता हे सगळं पाकासारखं झालं आहे बघा. हाताला सुद्धा हा झारा असा घट्ट लागतोय. तर असं झालं की आपण गॅस बंद करणार आहोत. वडी जर करायची असेल तर वडी ह्याच्यापेक्षा अजून हे पाणी आहे इथं खाली दिसतं आपल्याला, हे सुद्धा आटलं पाहिजे, मग वडीसाठी आपण घ्यायचं आहे. पण आपण लाडू बनवणार आहोत तर हा असा पाक असा दिसायला लागला पाकसारखं की गॅस बंद करायचा. म्हणजे हे गार झालं की बरोबर लाडू वळता येतील असं एवढं मिश्रण हे होते. मिश्रण तसं थोडंसं ओलसरच आहे. बघताना बघितलं तुम्ही तर असं रस अजून आहे, तेव्हाच गॅस बंद करायचा. एक 10-15 वेलदोड्याची होईल एवढी पावडर घातलेली आहे. याच्यात साखर नाही आहे, फक्त वेलदोड्याची पावडर आहे. तर ते आता गॅस बंद केल्यानंतर घातली आहे मी. आता हे गार करायला ठेवूया. गार झालं की आपण लाडू वळवूया. आता हे मिश्रण गार झालेलं आहे. आपण लाडू वळून घेऊया.
सगळे लाडू वळून झाले की मग दाखवते. 2.25 वाट्या आपण दूध मोजून घेतलं होतं. चिकाचं दूध जे होतं ते खरवसाचं. वजनाने म्हटलं तर आपण ते अर्धा लिटर दूध होतं. तर त्याचे 25 लाडू झालेले आहेत. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. आपण एक लाडू त्याचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.